नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 स्पेशल क्राईम डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची स्पेशल क्राईम डायरी. पुणे शिक्षणाचं, संस्कृतीचं आणि IT चं शहर. पण याच शहरात भर दिवसा एका व्यावसायिकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आला. कारण काय? फक्त एका गुंडाविरोधात पोलिसात तक्रार केल्याचा राग. या थरारक हल्ल्याचा CCTV व्हिडिओ समोर आला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. अखेर या हल्ल्याचा सूत्रधार प्रशांत धुमाळ याला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आजच्या SP9 पोलीस क्राईम डायरी मध्ये. मंगळवारी सायंकाळची वेळ. पुण्यातील कर्वे रोडवरील प्रसिद्ध कोकण एक्सप्रेस हॉटेल समोर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. मोबाईल व्यवसाय करणारे अमित शिंदे आपल्या दुकानाबाहेर उभे होते. त्याचवेळी अचानक 8 ते 10 जणांचं टोळकं त्यांच्या दिशेने धावत आलं. काही क्षणातच कोयते बाहेर काढण्यात आले आणि अमित शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार केले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं, हल्लेखोर आधीपासूनच दबा ठेवून बसले होते. अमित शिंदे दिसताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही सेकंदातच सर्व आरोपींनी त्यांना घेरलं. कोयत्याने वार करत परिसरात दहशत निर्माण केली. हल्ला करून आरोपी काही क्षणात पसार झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पुणे शहरात खळबळ उडाली. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. अमित शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. अमित शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. हीच तक्रार घायवळ टोळीच्या जिव्हारी लागली. तक्रार मागे घेतली नाही म्हणून धडा शिकवण्यासाठी पूर्वनियोजित कट रचण्यात आला. टोळीने अमित शिंदे यांच्यावर भर दिवसा जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शीचे जबाब, तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन या सर्वांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान हल्ल्याचा सूत्रधार प्रशांत धुमाळ मुंबईत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांचं विशेष पथक तातडीने मुंबईला रवाना झालं. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. अत्यंत शिताफीने प्रशांत धुमाळ याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याला पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आलं. या कारवाईमुळे घायवळ टोळीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत आहेत. CCTV, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. लवकरच उर्वरित आरोपींनाही अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. पुण्यासारख्या शहरात भर दिवसा अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांवर जर तक्रार केल्यामुळे हल्ले होत असतील तर समाजासाठी तो धोक्याचा इशारा आहे. मात्र पुणे पोलिसांनी वेगाने कारवाई करत मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. आता फरार आरोपींना कधी अटक होते आणि या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध तपास सुरू असून न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत त्यांना कायद्याच्या दृष्टीने आरोपी म्हणूनच मानले जाते. या एपिसोड मधील माहिती उपलब्ध वृत्तांवर आणि पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सादर करण्यात आलेली आहे.